निसर्गाच्या गोड रसाळ फळांचा अर्क काढून तयार केलेल्या पेयाचा आस्वाद घेत हास्याची नशा अनुभवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. मंडळी, आता तुमच्या समोर येणारे दोन लेखक दिग्दर्शक मित्र, बघूया त्यांच्या मैत्रीचे किस्से. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचीच आवडती होस्ट वनिता, उप्र वनिता स्त्री नारी. मित्रांनो, छपरीवारी मित्र मंडळाने आताच आयोजित केली होती एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल. जगभरातून 9 स्पर्धकांनी याच्यामध्ये एंट्री टाकली होती. जगभरातून कसले, छपरीवाडी मधलेच होते सगळे, पण आता बोलायला लागतं. पण काय ना, 9 लोक कमी नाही आहेत. त्याच्यामधले 7 लोकांना आम्ही जिंकवलेलं आहे. त्याच्यामधल्या 3ऱ्या जोडीला आपण इथे आज बोलवणार आहे. ती जोडी म्हणजे एकदम डेंजर आहे. म्हणजे त्यांच्या दोस्तीचे किस्से आहेत ना, एकदम डेंजर. घाण दोस्त आहेत एकमेकांचे, एकदम बेकार दोस्त आहे. आता तुम्ही बघाच, आपण त्यांना आमंत्रित करतोय. लेखक ओंकार भोजने आणि दिशादर्शक गौरव मोरे यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. दिवसाची ती दिशा बिठरते रात्री थोडी थोडी. चड्डीची चड्डीची हे मॅचिंग जशी परफेक्ट असते चड्डीवरती बॉडी, तशी आमची जोडी गौऱ्या ओक्याची जोडी, गौऱ्या ओक्याची जोडी, गौऱ्या ओक्याची जोडी, गौऱ्या ओक्याची जोडी. TRP आज एकदम वाढणार आहे. म्हणजे या ना सर, बसा ना सर. हा, बसूया. बसा ना सर. बसा म्हणजे 2 खुर्च्या सर बसा ना, 2-2 खुर्च्या दिल्या आहेत ना सर. नाही ठीक आहे. म्हणजे तुमच्या शो साठी कॉम्प्रोमाइज करतो आपण. सर बसा ना सर. अरे बैठ बैठ. अरे सर, इथं बस सर. नाही मी अरे मी भाई दोस्ती आहे भाई, दोस्ती. मला एक जाणून घ्यायचंय, म्हणजे तुम्ही सुरुवात कशी केली सर? म्हणजे काय केलं सर? सुरुवात लहानपणापासून म्हणजे आमची सुरुवात आहे. आमच्या दोघांचा जन्म एकाच गावातला. काय बोलता सर? एकच शाळा, एकच बेंच, एकच वर्ग. आणि प्रेम पण आम्ही एकाच मुलीवर केलं. अरे प्यार इश्क मोहब्बत तो दिलों का खेल है. प्यार इश्क मोहब्बत तो 2 दिलों का खेल है. बेवजह दुनिया कहती है कि नजरे पापी है, समझने वाले को इशारा काफी है. छाती ठोकून सांगतो, ह्याच्यासारखा लेखक आणून दाखवा, ढेंगा घालून जाईन. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की आता तुम्ही ती शॉर्ट फिल्म केली आहे 5 मिनिटाची, ती आई ग सर, ते सुचलं कसं? म्हणजे काय, कसं आलं डोक्यामध्ये? म्हणजे एकदम सर आमच्या डोक्यात लेखक सांग. नाही तू सांग. नाही, तू सांग रे. तू सांग यार. तू सांग यार. गौऱ्या हे बघ, तुम्ही सांगा. झालं काय? म्हणजे आम्ही या शॉर्ट फिल्म वरती ना खूप मेहनत घेतली. म्हणजे जवळजवळ 1 महिना. हा, 1 महिना. 1 महिना शूटिंग सुरू होतं. 5 मिनिटासाठी? तुम्हाला नवल वाटेल, अरे बापरे, 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म 1 महिना शूटिंग कसं काय? क्या बात. म्हणजे एवढं, म्हणजे खोलामध्ये जाऊन डिटेलिंग. खूप डिटेलिंग, म्हणजे खूप. म्हणजे गौरवला एखादा शॉट असा पाहिजे तर असाच पाहिजे. म्हणजे गवताची 3 पानं पाहिजेत एखाद्या फ्रेम मध्ये, तर गवताचीच 3च पातीच पाहिजेत. क्या बात आहे. मतलब ऐसा भेटत अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. 3 पाती गवताची, बाकी दुनिया इकडे तिकडे. डिस्टर्बन्स मध्ये. अरे आणू दे ना, सेटअप माणसांसाठी आहे, माणसं सेटअप साठी थोडी आहे ना. नाही ह्याचा मोठेपण आहे. काय? फ्रेम तर महत्वाचे आहेतच, पण मी जास्त भर दिला ह्याच्या लेखणीवर. काय डायलॉग लिहिले होते, काळी जसं पिळवटून टाकीन असे डायलॉग लिहिले होते. मी म्हटलं ह्या डायलॉगला न्याय मिळालाच पाहिजे. मिळाला पाहिजे. भले किती दिवस लागू दे ना, किती दिवस लागू दे, मी शूट करणार. मित्रा, कागदावर उमटलेलं साहित्य
फ्रेमवरही उमटायला हवं हे असं वा माझं मत. वा वा टाळ्यांचं वाद्य. वा, वा, वा. सर आता ना तुमच्यासाठी शो मध्ये एक सरप्राईज आहे. काय काय सई तामणकर यांच्याकडनं जुजबी गिफ्ट हॅम्पर आलेला आहे. भाई हा यहाँ से लेंगा ये हाथ से लिखा है मैं स्क्रिप्ट. थांब जरा डिरेक्टर मी आहे गिफ्ट मलाच मिळणार कळलं. लोकांचं आयुष्य झालं रे इकडं तरी त्यांना मिळत नाही जुजबी. द्या बाबा काय जुजबी गिफ्ट आहे द्या मला. हो थँक्यू भावा तुझा मोठेपणा दाखवलास. थँक्यू सो मच हे गिफ्ट मी घेतो. थँक्यू सो मच. सर थँक्यू ओंकार सर सर थँक्यू सो मच. सर बसा ना मला बस तुम्हाला ना. पण एक काहीतरी विचारायचं आहे. बस बस सर म्हणजे तुम्ही लेखक सर ओंकार सर हां. तुम्हाला कसा सुचला हा विषय म्हणजे काय लेखक म्हणून काय विचार केला. मी सर आमचे प्रेक्षक एकदम हे झालेत. बोला हा ना. सांगणार ना मी त्यांना. हां. ते माझ्यापेक्षा इम्पॉर्टन्स आहे त्यांना काम पाठवा घरी. नाही सर म्हणजे तुम्ही सांग एकदम ना, फुरसत काय मध्ये बोला विचारायचं पण बोला पण. हा म्हणजे आमचं ठरलं की शॉर्ट फिल्म करायचं ठरलं आमचं. हां. पण विषय मिळत नव्हता. हा खूप विचार केला आम्ही. शेवटी म्हणजे नाईलाज झाला. मग एक दिवशी आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत बसलो. हां. मग खूप विचार केला काही मिळत नव्हतं. आणि अचानक आहे ना मी गौरवच्या चेहऱ्याकडे बघत असताना अचानक गौरवच्या चेहऱ्याकडे बघत असताना मला दुष्काळ शब्द आठवला. मग मी बघत राहिलो. मी आणखी शोधलं. मला लाचारी उपासमार दारिद्र्य असं काय काय सुचू लागलं. देन आय डिसाइडेड मी मिळालं म्हणजे माझा हातच चालू लागला तर मी काय बोलेच ना उय र र रा. मग मी चिंतन केलं खूप आणि बघता 47 पानांचं स्क्रिप्ट लिहिलं. 47 कॅन यू बिलीव्ह. 47 पानाचं स्क्रिप्ट लिहिल्याने 47 पानाचं आणि 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म तुंबलेला लेखक. मला सांगतो ना ऐका माझं ऐका याचं अक्षर बाबा 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 इतकं घाण आम्हाला कळेच ना काय लिहिले म्हणून. शेवटी आम्ही भाषा तज्ञांना बोलवलं. त्यांना म्हटलं काय लिहिलं सर सांगा. ते म्हणाले हे घेऊन आम्हाला फॉरेन्सिक लॅबला जावं लागेल. एवढा वाईट मध्ये होता. हा कमीत कमी 48 वर्ष लागते समजायला असं बोलले ते. इतकं घाण अक्षरायचं. लेखकांचं अक्षर एकदम असताच घाण. मॅडम माझं अक्षर नाही घाण आहे न? याचे डोळे घाण आहेत. म्हणजे बघा डोळ्यांबद्दल कोण बोलतोय. ए अरे सर हे बघ काय मी इज्जत देतो इज्जत मध्ये बात कर. थांब 2 मिनिटं जरा. हा काय मला सर सर नको. मला याच्या बाजूला बसायचं नाही. मला पैसे बसायचं नाही. अरे सर मला पण नाही बसायच्या बाजूला. सर, नको ना, सर, live मध्ये चालू आहे ना, सर. लाईव्ह चालू आहे ना लोकांना कळू दे. सर तुम्ही तू कान करतो सर, माझ्या. अरे सर तुम्ही दोस्त होते ना. सर तू गेला सर ओंक्या गौऱ्याची दोस्ती मला- तुटायची नाही. मला- सर, अरे सर